नागपूरमध्ये झाली आणि या बैठकीमध्ये पर्याप्त पेट्रोल डिझेल आणि गॅस आत्ता उपलब्ध आहे, पण थोडी काटकसर करावी लागणार आहे. पण मला असं वाटतं की आमची टीम कॉन्फिडंट आहे. केंद्र सरकारचे सर्व अधिकारी आजच्या बैठकीला होते. त्यांनी नागपूरमध्ये व्यवस्थित पुरवठा सुरू राहील अशी ग्वाही दिलेली आहे. आता नागपूरच्या बैठकीत नागपूर विचारा ना. नागपूरचं जालना किंवा काही जिल्ह्यात काय कारण असं काय परिस्थिती आहे की तिथे मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल पंप नाही, त्या ठिकाणी थोडा मॅनेजमेंट करण्याची गरज आहे. मला वाटतं की मॅनेज होण्या परिस्थिती आहे. थोडं मोठं एखाद्या पंपवर नसल्यामुळे तेवढीच न्यूज दाखवतात. एखादा पंपच्या त्यांच्या मालकाची चुकी किंवा ट्रान्सपोर्टमधली चुकी यामुळं झालेलं जे काही थोडं त्या ठिकाणी मॅनेजमेंट चुकलेलं आहे, त्यामुळे एखादा पंपावर ते पोहोचत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. नाही तर केंद्र सरकारकडनं पेट्रोल डिझेल आणि गॅससाठी काही प्रश्न नाही. 100% अशी तक्रार आली किंवा तुमच्याकडल्या बातम्या आल्या त्यावर आम्ही दखल घेतो आहे. कालही मी सांगितलं की वाशिमची एक बातमी होती की ज्यामध्ये पंपावर डिझेल नाही आहे, ती आम्ही दखल घेतलेली आहे. तुमची देखील जागा आहे जी रिक्त झालेली आहे, काय तुमची तयारी आहे? 75% वर मतं भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि आम्ही सर्वच पक्षाला विनंती करणार आहोत की 75% मतं घेऊन भाजपा जिंकणार आहे, तर ही निवडणूक अनौपच व्हावी. रत्नागिरी जे काही अवैध प्रकरण आलं, तक्रार करण्यात आली प्रशासनाकडे. आता स्वतःचे स्थानिक आमदार किरण सावंत ते म्हणतात की मी सांगितलं त्यांना उत्खनन करण्याला आणि प्रशासनाचा जो काही दंड असेल तो मी स्वतः भरेल. म्हणजे अशा पद्धतीने नाही, असं करता येत नाही. कोणाही मी आता बघितलं नाही, तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवून एवढंच सांगतो की असं काही करता येत नाही. अवैध उत्खननावर कारवाई झाली पाहिजे, ती कारवाई होईल. ज्याने उत्खनन केलं असेल त्यांच्यावर कारवाई होईल. या विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिनविरोध व्हावा यासाठी प्रयत्न केले नाही, आमचा नागपूरमध्ये तर मी आता बोललो म्हणजे बोलणार आहे की 75% मतं असेल, कशाला निवडणूक पाहिजे. त्यामुळे नागपूरमध्ये मी सर्वच पक्षाला लोकांना बोलेल आणि ही निवडणूक कशी अनौपच करता याचा विचार आम्ही करू. राज्यस्तरावर प्रयत्न केला नाही, त्या लेवलला प्रयत्न करू. नीटच्या परीक्षेसंदर्भात माटेगाव कालच मी बोललो या विषयावर, नीटवर कालच बोललो आहे. अटक केलेली आणि त्यांना 9 दिवसांची मुंबई शेजारी धरणं आहेत काही, तानसा आणि इतर त्या शेजारी गावं जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून ताण दिली आहे. एनडीटीव्हीला एक बातमी मी आज नागपूरची बैठक घेतली. नागपूरच्या बैठकीमध्ये जास्तीत जास्त जो पाण्याचं मॅनेजमेंट आहे ते करण्याला सांगितलं आहे. नागपूरमध्ये आज उपलब्ध साठा आहे. नागपूरमध्ये कुठली टंचाई होणार नाही. फक्त आज थोड्या सूचना मी एवढ्याच दिलेल्या आहे की जे कॉमर्शियल आणि इंडस्ट्रीयल आणि MIDC वगैरे आहे यांची बैठक घेऊन काही पाण्याचा कट लावला पाहिजे. नागपूरमध्ये शहरामध्ये जे इंडस्ट्रीयल आणि वाणिज्य ग्राहक आहे 25 MMQ पाणी उचलतात पर डे, त्यांनाही थोडी बैठक घेऊन त्यांचाही पाणीचा कट लावला पाहिजे. MIDCला कट लावला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्रीयल ग्राहक आहेत त्यांना चर्चा केली पाहिजे, त्यांनी इतर सोर्सेस तपासले पाहिजे. पण पिण्याचं पाणी जे धरणामध्ये जातं किंवा वेना डॅममध्ये जातं किंवा वडगावमध्ये जातं, इथे थोडा कट लावला पाहिजे अशी सूचना मी दिली आहे. अंमलबजावणी कधीपर्यंत करायचं काही ठरलं आहे? आजच मी सांगितलं की सर्व इंडस्ट्रीची बैठक घ्या. म्हणजे पेज प्रकल्पाचे अधिकारी त्यांच्या इंडस्ट्रीची जे काही पाणी पुरवठा लागतं त्यांची बैठक घेतील आणि सर्व बैठक घेऊन त्यांना सूचना येतील की आपल्याला कट करायचा आहे. त्याची मॅनेजमेंट त्यांनी करावं. इंडस्ट्रीने पण काही कट करावं लागणार आहे. स्वस्त धान्य दुकानांना पण त्याचे पुनर्नियोजन करण्याचा काय निर्णय झाला? आज स्वस्त धान्य दुकानाबद्दल जिल्ह्याच्या दक्षता समितीची बैठक झाली. त्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की जे रेशनात जातं आहे गावामध्ये, ज्यांना गरज नाही त्यांनाही जातं, ज्यांना गरज आहे त्यांना मिळत नाही आहे. महिनाभरामध्ये नागपूर जिल्ह्याचं संपूर्ण सर्वेक्षण करायच्या सूचना दिल्या आणि ग्रामसभेने यादी जी आहे अन्न वाटपाची ती तपासावी. प्राधान्य गटाचे लोक वेगळे करावे आणि जे चुकीचे नावं आले आहेत, ज्यांच्या घरी शेती आहे, वाडी आहे, अन्न आहे, त्यांना गरज नाही, त्यांचे कन्सेंट घ्यावे की आम्हाला अन्नाची गरज नाही, ती नावे कमी करावी आणि ग्रामसभेनेच कुणाला द्यावं ज्यांच्याकडे अन्न नाही त्यांना द्यावी. अशाही याद्या आम्ही ग्रामसभेकडनं मागितल्या. 30 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण या जिल्ह्याचं प्राधान्य गट आम्ही फायनल करू आणि असं शॉपिंग करू, त्यातनं गरीब माणसाला अन्न मिळेल.
जे औष्णिक विद्युत केंद्र आहेत त्यांच्या राख्याच्या मुद्द्याचा आज दखल घेतलेली आहे. आज काय नागपूर जिल्ह्यातल्या जेवढे दगडखानी आहे, दगडखाने बंद पडल्या, रेल्वे आहे त्याचे काही खड्डे आहेत, या ठिकाणी NHIचे रोड्स आहे, 7-8 डिपार्टमेंट मॉईल, WCL, NHI, NMRDA, कलेक्टर, महसूल विभाग या सर्वांकडे ज्या मोठे मोठे खड्डे आहेत त्यांचा ड्रोन सर्वे मी करायला सांगितला. आम्ही DMOच्या अध्यक्षतेखाली एक 8 अधिकाऱ्याची समिती नेमली. DMOनी याची यादी महाजनकोला द्यायची. महाजनकोनी कोराडी आणि खापरखेडा पॉवर स्टेशनची पूर्ण राख या गड्ड्यात टाकायची, त्याचं मग माती टाकून लेवल करायचं आणि तिथे सामाजिक वनीकरण योजना राबवायची असा निर्णय घेतला आहे. यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सून येण्याचा विदर्भामध्ये अंदाज आहे, त्यामुळे बी बियाणे असतील, खते असतील, याचा साधा कसा आहे आणि काळा बाजारी जर होत असेल त्यासाठी प्रशासनाकडून काय करतात? आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आपलं जे स्पॉट आहे, फ्लाईंग स्पॉट आहे, ते रेडी केलेलं आहे. कोणी या ठिकाणी लिंकिंग करणार नाही, कोणी काळाबाजार करणार नाही, याची कारवाई आम्ही याचं सुरू केलेलं आहे. नागपूर जिल्ह्यात मात्र हे कुठे होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे. सर, एक प्रश्न असा आहे, ईव्ही गाड्यांची मागणी वाढलेली आहे, वीज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागत आहे, त्यामुळे पाणी सुद्धा विजेसाठी मोठ्या प्रमाणात लागतं, त्यामुळे आपल्या विदर्भाची वीज तयार होते. सोलरवर शिफ्ट करून आपल्याला EV चालवता येतं. वर सोलर लागला आहे, खाली EVचं चार्जिंग लागलेलं आहे, तरी आपल्याला चार्ज करता येतं. त्यामुळं सोलरवर चार्जिंग शिफ्ट करणे, चार्जिंग स्टेशन शिफ्ट करणे हाही मार्ग आहे. व्हिडिओ ट्विट केलेला पाचपावली पोलीस स्टेशन मधला, तिथं पोलीस म्हणतात की आमच्याकडे गाडीमध्ये डिझेल टाकायला पैसे नाही. काय तुमच्याकडे जो अधिकारी बोलला त्याच्यावर कारवाई केली आहे. असं बोलता येत नाही अधिकाऱ्यांना, ही कामचुकारपणा आहे. डिझेल पेट्रोलच्या नावानं तो खोटं बोलतो आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे. आणि आता ती मुलगी आहे ती सापडलेली आहे, ती घरी आलेली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो खरा आहे. त्या अधिकाऱ्यांनी चूक केली आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे. सर हिंदी सर